भक्ती ज्ञान विरागाप्तो विवेको वर्धते कथम मायामोह निरासश्च वैष्णवैः क्रियते कथम. सर्वसंग परित्याग करून अरण्यामध्ये राहता येत ऋषी, पण सर्वही समाजाचं कल्याण व्हावं अशी त्यांची इच्छा आहे. त्यामुळे त्यांचा संवाद झाला. त्यांनी विचारलं ऋषी महाराजांना सुद्धा, विवेको वर्धते कथम. प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये, समाजाच्या मनामध्ये विवेक हा वाढला पाहिजे. सारासार विवेक. योग्य कर्म कोणचं, अयोग्य कर्म कोणचं, पाप कोणचं, पुण्य कोणचं, हा सगळा विवेक प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये आणखी असला पाहिजे. तो वाढला पाहिजे. तो कसा वाढेल हा मोठा महत्वाचा. आणि त्याला सहाय्यक म्हणजे भगवंताची भक्ती, प्रेम अंतःकरणामध्ये पाहिजे, ज्ञान पाहिजे, आणि विराग म्हणजे अनासक्त मनाची वृत्ती पाहिजे, निर्लोभ वृत्ती पाहिजे. हा जर विवेक प्रत्येकाच्या मनामध्ये वाढीला लागेल तर मोह सगळा दूर होईल, सर्वही सुखी होतील. असा प्रश्न त्या ऋषींनी केलेला आहे. त्यावेळी सूत हे त्यांना बोलतात की ऋषी महाराज, विवेक प्रत्येकाच्या मनामध्ये उत्पन्न झाला पाहिजे. आसक्ती विषयाची, लोभवृत्ती दूर झाली पाहिजे. खरं खोटं याचं ज्ञान झालं पाहिजे. आणखी भगवंताबद्दल नितांत प्रेम चित्तामध्ये उत्पन्न झालं पाहिजे. याच्या करता शुकाचार्य महाराजांनी हे संपूर्ण भागवत जे आहे हे आणखी कलियुगामध्ये सर्वांना समाधान शांती मिळावी याकरता आणखी शुकाचार्य महाराजांनी हे सांगितले. कालव्याल मुखग्रास त्रास निर्नाश हे नव्हे, श्रीमद भागवतम शास्त्रम करो किरेण भाषे. सर्वही जगामध्ये जेवढे जीव म्हणून आहे त्या सर्वांनाही कालाची मर्यादा आहे. काही काल प्रत्येकाचा ठरलेला आहे. ब्रह्मदेवांचं सुद्धा आयुष्य ठरलेलं आहे ना. इतर मानवांच्या अपेक्षा, देवांच्या अपेक्षा अधिक असेल, पण कायम राहणारे ब्रह्मदेव सुद्धा नाही आहे. त्यामुळे आपला जो काल आहे त्या कालामध्ये आपण सुखी व्हावं असं प्रत्येकाला वाटतं. त्याकरता जी साधनं आहेत जगामध्ये, व्यवहारामध्ये, तीच साधनं खरी आहेत. सुखाची तीच साधनं आहेत अशी ही कल्पना झालेली आहे. अविनाशी जगामध्ये सुख आहे अशी कल्पना सुद्धा नाही. त्यामुळे खरं एकंदर सुख कोणचं आहे, आनंद, पूर्ण आनंद कोणचा आहे आणि अपूर्ण आनंद हा जगामध्ये असलेला कसा आहे, हे सगळंही दाखविण्याकरता हे भागवत शास्त्र शुकाचार्य महाराजांनी मुद्दाम सांगितले. याच्यामध्ये सगळ्या विषयांचा विचार त्यांनी केला. मनाची शुद्धी करणारं हे एक मोठं साधन आहे. जन्मांतरातलं जर पुण्य असेल तर भागवताचं श्रवण घडत आहे.